तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र स्त्रिशर्मो धाम्नाश्रेण सदा निरस्तकुहकं सत्यं परं गुणी देवात्रैलाविदे गुणी लोका त्रिपुटे पाडिले चतुर्वर्णाघातले शिनाने उळगे. भगवान सिद्धेश्वराच्या शिमकृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसलो. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 817 ओवीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे सुख. त्रिगुणात्मक गुण आहेत, त्रिगुणात्मक सुख आहे, त्रिगुणात्मक देव आहेत, त्रिगुणात्मक लोक आहेत. या सगळ्या गोष्टी 3 गुणाच्या आहेत. गुणी देवा त्रयी लाविली. देवात सुद्धा 3 गुण आहेत. आज त्रिगुणाचाच अवतार आहे. अर्थात भगवान विष्णू, ब्रह्मदेव विष्णू आणि भगवान शंकर हे 3 गुणाचे 3 अवतार आहेत. 3 गुणाचे 3 रूप धारण केलेली आहे. अर्थात ते मी काल सांगितलं तुम्हाला, कार्याकर्ता घेतले ते उत्पत्ती, पालन आणि संहार याच्याकरता हे 3 रूप घेतलेली आहेत. ब्रह्म एकच आहे, परमात्म्यात भेद नाही. देव 3 नाही आहेत, देव एकच आहे. एकाच देवाने 3 रूप धारण केली. या सृष्टीच्या उत्पत्ती करता, सृष्टीच्या पालना करता आणि सृष्टीच्या विनाशा करता देवामध्ये 3 गुण धारण केले देवाने. त्याचप्रमाणे गुणी लोका त्रिकुटी लागेल पाडिली. लोकामध्ये सुद्धा 3 गुणाचे 3 लोक आहेत. एक स्वर्ग आहे, एक मृत्यूलोक आहे आणि एक पाताळ आहे. 3 गुणाचे हे 3 भाग पाडलेले आहेत. स्वर्ग हा वेगळ्या गुणाचा आहे, मृत्यूलोक वेगळ्या गुणाचा आहे, पाताळ वेगळ्या गुणाचा आहे. स्वर्गामध्ये सत्व रज आहेत, मृत्यूलोकामध्ये 3ही गुण आहेत आणि पाताळामध्ये तमोगुण आहे. 3 गुणाचे 3 लोक आहेत. गुणांनी 4 वर्णाची विभागणी केली. गुणामुळेच झाली ती. अर्थात कर्माप्रमाणे भगवंताने हे विभाग केले. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. भगवान सांगता आहे 4 वर्ण मी निर्माण केले. ते कसे केले? गुणकर्म विभागशः. त्यांच्या गुणावरून, त्यांच्या कर्मावरून
मी त्यांचे ते वर्ण निर्माण केले. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. गुणाने देवामध्ये 3 प्रकार केले, गुणाने लोकामध्ये 3 प्रकार केले, गुणाने लोकामध्ये मानवामध्ये 4 प्रकार केले. अर्थात या चातुर्वर्ण्यांच्या डोक्यावर वेगळे वेगळ्या कर्माचे ओझे घातले. पण आता या काळात तरी त्याचा फारच वाईट परिणाम झाला. या वर्णव्यवस्थेमुळे लोक जातीभेद पाहू लागले. जातीभेद पाहिल्यामुळे एकी होईना आणि एकी न झाल्यामुळे 2 लोकांचं फावल्या गेलं. त्यांच्यात विभाग नाहीत असं नाही. इस्लाममध्ये 8 जाती आहेत, पण ते तसं तुम्हाला कळूच देत नाही. सगळे एक, कुठल्याही कार्याला एक. आमचं तसं नाही ना, दार लावून बसतात आमचे लोक. जाती परत्वे हे वर्ण जे केले भगवंताने, अगोदर वर्ण नव्हते. हे द्वापार युगापासून वर्ण निर्माण झाले. भगवान स्वतः सांगतात, द्वापार म्हणा किंवा त्रेता म्हणा, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं. भगवान श्रीकृष्ण सांगतात ही वर्णाची उत्पत्ती त्यांच्या गुणकर्माप्रमाणे मी केली. खूप चांगली गोष्ट आहे. पण आता ते फार हिंदुत्वाच्या दृष्टीने जर विचार केला तर ते फार जड जाऊ लागलं आता. कारण आमचे लोक जे आहेत हे जाती करता खाती माती, जात सोडायला तयार नाहीत. ठीक आहे, काही व्यवहाराकरता तुम्ही जात पकडा, पण धर्माबद्दल जात पकडू नका. धर्म हा सगळ्यांचा एक आहे. धर्म वेगळे वेगळे नाही आहेत हे लक्षात असू दे. पण त्यामुळे काय झालं, फार वाईट परिस्थिती झाली. सध्या तरी काळामध्ये बेकारी वाढली. सगळे लोक आपल्या आपल्या जातीकडे खेचू लागले. अरे जात फक्त 2च आहे, स्त्री आणि पुरुष. तसं जर पाहिलं तर एकच आहे. स्त्रीचा काही आत्मी आहे आणि पुरुषाचा काही आत्मा आहे. आत्मदृष्टीने जर विचार केला तर स्त्री पुरुष हा सुद्धा भेद नाही आहे. पण या गुणामुळे, या वर्णामुळे जे भेद निर्माण झाले आणि त्या भेदामुळे आतोनात हिंदू धर्माची नुकसान झालेली आहे. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. भगवंताने जे केलं त्या काळामध्ये तो भाग वेगळा होता, तो काळ वेगळा होता. आताचा तो काळ राहिला नाहीये, लक्षात ठेवा. लोकाला धर्माभिमान नाही, लोकाला जाती अभिमान आहे. माऊलीने तर ते उडून टाकलं सगळं. याती कुळ माझे गेले हरपोने श्रीरंगा वाचोनी आणुनेने किती वशिकवाल मज वेळोवेळा. याती कुळ माझे गेले हरपोने. माऊली सुद्धा दुसऱ्या अभंगात म्हणतात, नाथराय म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. तया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार.
न पाहेयाती कुळाचा विचार. ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नामदेवराय यांनी जाती कुळाचा विचार केला नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी चोखोबाला मिठी मारली. भगवान तर ताटातच जेवले चोखोबाचे. सेना महाराजाला मिठी मारली. त्या काळात सेना महाराज होते. गोरोबा काकाला मिठी मारली. हे दाखवण्याकरता की भेद नाही आहे. लक्षात घ्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद हा अमंगळ, वाईट आहे म्हटले. संतांनी सांगितलं. पण संतांचा काही परिणाम झाला यावेळेस, पण तेवढासा व्हायला पाहिजे तेवढा काही होत नाही. कारण तो जात्य अभिमान जात नाही. तो फार वाईट आहे. लक्षात ठेवा. जात नाही ज्ञानोबराने सांगितलं, जात नाही तुकोबराने सांगितलं, जात नाही नाथाने सांगितलं, जात नाही नामदेवाने सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं, चोखोबाने आपल्या अभंगात सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं. पण जात जात नाही. ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे शत्रुतापणा अर्जुना, शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या प्रत्येक वर्णाचा जो असाधारण स्वभाव आहे, असाधारण स्वभाव, असाधारण म्हणजे वेगळा वेगळा, साधारण म्हणजे सर्वांचा सारखा, असाधारण स्वभाव आहे. त्याला हेतुभूत असलेले गुण, त्याला कारण असलेले गुण आहेत. किंवा माया नावाची जी प्रकृती आहे, माया नावाची जी प्रकृती आहे, ती प्रकृती जगाचा स्वभाव आहे. ती प्रकृती जगाचा स्वभाव बनलेली आहे. आणि त्या स्वभावाप्रमाणे, त्या स्वभावानुसार प्रकृतीपासून निर्माण झालेले जे गुण आहेत, त्या गुणाने किंवा पूर्वजन्माचे संस्कार, पूर्वजन्माचे संस्कार फार बलवान आहेत. लक्षात ठेवा. ते काही जात नाहीत संस्कार. त्या पूर्वजन्माच्या संस्काराने मनुष्यत्व धर्मही कळत नाही. त्या संस्कारावर जातात माणसं पूर्वी जन्मीची. अर्थात ते सर्व संस्कार जे आहेत या वर्तमान जन्मामध्ये स्वफलाभिमुख झाले. स्वात्मसुख त्यांना कळेना, स्वात्माही कळत नाहीये. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अतोनात दुःख भोगायची पाळी आहे. भेदाभेदामुळे दुःख. सर्व समत्व असेल तर दुःख नाही. भगवान सुद्धा समत्वम योग उच्यते. समत्वाला फार महत्व आहे. विभक्तपणाला महत्व नाही. लक्षात घ्या. म्हणून खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पा. जातीला नाही, जगाला. समत्व अर्थात त्या स्वभावात्मक, त्या स्वभावाप्रमाणे निमित्त कारणापासून त्यांची उत्पत्ती होते. निमित्त कारणापासून. मातीपासून मडकं होत नाही. माती उपादान कारण आहे, पण मडकं तयार करतो कोण?
कुंभार, दांडकं, चाक काय यांचं सहाय्य आहे मडकं तयार करण्याकरता. सोन्यापासून दागिना होतो का सोनार दागिना करतो? सोनं तर सोनंच आहे, माती तर मातीच आहे. पण दागिना करण्याकरता उपादान कारण लागतं, निमित्त कारण लागतं. नुसत्या उपादान कारणाने भागत नाही, निमित्त कारणापासून ते होते. अशा त्या सत्वाधिक 3 गुणांनी, सत्व, रज आणि तम, त्या 3 गुणाप्रमाणे सगळ्याची विभागणी झाली. ज्ञानाची विभागणी झाली, कर्माची विभागणी झाली, स्वभावाची विभागणी झाली, देवाची विभागणी झाली, माणसाची विभागणी झाली, तिने लोकाची विभागणी झाली. त्याला कारण गुण, हे गुण कारण आहेत. म्हणून म्हटलं कर्म आणि प्रविभक्त आणि स्वभाव प्रभवैर गुणैः तेचे 4 वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. मग आता त्या 4 वर्णामध्ये जर कोण कोण विचारशील तर त्यात मुख्य आहे ब्राह्मण. अर्थात तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का. अर्थात ज्यांच्यापासून लोकाला सन्मार्ग प्राप्त होतो, ज्याच्यापासून लोक पापातून मुक्त होतात, ज्यांच्यापासून लोकाला मोक्ष मिळतो, ज्यांच्यापासून लोकाला भक्ती मिळते, त्याचं नाव ब्राह्मण आहे. त्यांना ब्राह्मण म्हटलं जातं. हे ज्यांच्यापासून मिळतं ते ब्राह्मण आहेत. बाकीचे ब्राह्मण नाहीत का? बाकीचे बी आहेत. शंकराचार्यांनी त्याची विभागणी केलेली आहे. जन्मना जायते शूद्रः संस्कारात् द्विज उच्यते वेदपाठे भवेद विप्रो ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः. काय म्हटलं त्याने? जन्मना जायते शूद्रः, जन्माला आल्यावर सगळे शूद्रच आहेत. नंतर संस्कारात द्विज उच्यते, उपनयन संस्कार झाल्यानंतर तिथून मग ती विभागणी झाली, त्याला द्विज म्हटलेलं आहे. उपनयन संस्कार झाल्याशिवाय वेद पठन करता येत नाही. मग उपनयन संस्कार झाल्यावर द्विजत्व प्राप्त झालं. वेद पठन करू लागले तर त्याला विप्रत्व प्राप्त झालं. वेद पाठे भवेद विप्रो आणि ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. आणि जे ब्रह्म जाणणारे आहेत त्यांना ब्राह्मण म्हटलं. ज्यांच्यामुळे जगाचा उद्धार होतो, ज्यांच्यामुळे जगाला सन्मार्ग प्राप्त होतो, ज्यांच्यामुळे जगाला भक्ती प्राप्त होते आणि ज्यांच्यामुळे जगाला परमपदाची प्राप्ती होते त्यांना ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. अर्थात ते मुख्य आहेत, जगाचे मार्गदर्शक, जगाचा आरसा, आपलं आत्मस्वरूप ज्यांच्यामुळे दिसतं, ज्यांच्यामध्ये दिसतं ते ब्राह्मण. एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची माणी जे माणी, जे ते वैदिक कविधानी योग्य म्हणोनी. आता वैश्य ना, क्षत्रिय आणि वैश्य ते सुद्धा ब्राह्मणाच्याच पंक्तीला आहेत. पण त्यांनी जर आता ब्राह्मण
ब्राह्मणाच्या पंक्तीला बसण्या किंवा ब्राह्मण होण्याकरता सुद्धा मद्य मांसाचं सेवन नाही केलं पाहिजे. ब्राह्मणात जर मद्य मांसाचं सेवन करत असतील तर तेही ब्राह्मण नाहीत. वैश्य क्षत्रियामध्ये जर मद्य मांस सेवन करत असतील तर तेही या ब्राह्मण पंक्तीला बसू शकत नाही आहेत. लक्षात ठेवा. अर्थात म्हणून म्हटलं या ठिकाणी की ते एर क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची माने जे माने जे ते वैदिक विधानी योग्य म्हणून. कारण वैदिक कर्मामध्ये त्यांना महत्व दिलेलं आहे. पण वैदिक कर्म कोणाही होकर करत नाही. ज्यांचे आचार विचार आहार विहार शुद्ध आहेत त्यांनाच वैदिक कर्माचा अधिकार आहे. चौथा शूद्र धनंजय वेदी लाग किरणाही तया तरी वृत्ती वर्णत्रया अधीनतयाची. दोन लोकाला क्षुद्रामध्ये घातलेला आहे. एक ज्यांना वैदिक अधिकार नाही, त्यात स्त्रिया, चारी वर्णाच्या स्त्रिया आणि शूद्र हे सगळे शूद्रच आहेत. स्त्रियाला सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे. कारण त्यांचे काही उपनयन संस्कार होत नाहीत म्हणून त्यांनाही त्यांची शूद्रात गणती आहे. म्हणून त्यांना सुद्धा वेद ऐकायचा नाही शूद्रत्वात असल्यामुळे. अर्थात चौथा शूद्र धनंजय वेदी लाग किरणाही तया. वेदाचा अधिकार ज्यांना नाही त्यांना शूद्र असं म्हटलेलं आहे. वेदाचा अधिकार ज्यांना आहे त्यांना द्विज म्हटलेला आहे, विप्र म्हटलेला आहे. वेदाचा अधिकार मी तुम्हाला आता सांगितलं आहार विहारावर अवलंबून आहे. मद्य मांसाचं सेवन करत असेल ब्राह्मण तर तोही सुद्धा वैदिक विधीचा अधिकारी होऊ शकत नाही. त्यालाही ब्राह्मणत्व प्राप्त होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून त्याच्याकरता जरी हे वैश्य शूद्र क्षत्रिय आणि वैश्य हे दोन्ही जरी ब्राह्मणाच्या पंक्तीला बसवले तरी ते ब्राह्मण होऊ शकतात की जे आचार विचार आहार विहार ज्यांचे पवित्र आहेत तेच. म्हणून वृत्तीतया वर्णत्रया अधीनतयाच. मग शूद्र जो आहे त्याची जी वृत्ती आहे हे 3 वर्णाच्या अधीन आहे. ती वृत्तीची जवळिका वर्णत्रया ब्राह्मणाधिका आहो शूद्र ही की देखा चौथा झाला असं पहा म्हटले. किंवा आचाराच्या सानिध्यामुळे आचाराला फार महत्व आहे. आचारो परमो धर्म. आचार हा महान धर्म आहे. आचाराला विचाराला आहाराला फार महत्व आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आचाराच्या सानिध्यामुळे ब्राह्मणाधिक 3 वर्णामध्ये शूद्र देखील चौथा वर्ण म्हणून अंतर्भूत त्या तिघांच्याच अंतर्भूत आहे. जैसा फुलाचे सांगाते तातू तुरंबी जे श्रीमंते तैसे द्विजा संगे सुरते स्वीकारी श्रुती. ज्याप्रमाणे श्रीमंत लोक फुलाचा हार जर घेतला तर फुलाला फुलं काही चिटकवल्या जात नाहीत, त्याच्यात दोरा ओवल्या जातो. त्या दोरा कोणी गळ्यात घालत नाही. पण फुलाकरता दोरा जसा गळ्यात घातला जातो तसं या 3 वर्णामध्ये शूद्राचीही गणती आहे. ऐसैसिगा पार्था हे चातुर्वर्णे व्यवस्था करू आता कर्मपथा यांची या रूप.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, की अशा प्रकारे ही चातुर्वर्ण व्यवस्था आहे. वर्ण व्यवस्था आता राहिलेली नाही. जरी आहेत वर्ण, पण आता सगळी भेळ झालेली आहे. आता काही लोक पोरं पाळत नाही आहे. सध्याचा काळ विचित्रच आहे थोडा. काय म्हटलं त्याने? ऐशी शिगा पार्था, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था. अर्जुना, अशी ही चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे, तर त्या चातुर्वर्ण्याच्या ठिकाणी कर्म मार्ग कसे आहेत ते मी तुला सांगतो. कारण आता प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. जिही गुणी ते वर्णचारी, ज्या गुणाच्या द्वारा 4 वर्णाची निर्मिती झालेली आहे. जन्म मृत्यूच्या एका कातरी, चुकून ईश्वरी पैठे होत. आणि ज्या गुणाने 4 वर्ण जन्म मृत्यूची कात्री चुकवून, जन्म मृत्यूची ही मोठी कातर आहे, आणि त्या कात्रीमध्ये सर्व जीव सापडलेले आहेत. जन्म मृत्यूच्या कात्रीमध्ये ती चुकवण्याकरता काय करावं लागतं? जन्म मृत्यूचं दुःख हे महान आहे, अति आहे, असह्य आहे. ते दुःख संपवण्याकरता त्याला ईश्वर आराधना, भगवत आराधनेशिवाय, भगवत चिंतनाशिवाय ते दुःख जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. भगवंताने स्वतः सांगितलेलं आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशय. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंत समयाला भगवंताचं नाव मुखात आलं की तो सुखरूप होऊन जातो, तो आनंदरूप होऊन जातो, तो ज्ञानस्वरूप होऊन जातो, सच्चिदानंद रूप तो होऊन जातो. पण मुखात अंत समयाच्या वेळेला नामस्मरण आलं पाहिजे. ते नामस्मरण अंत समयाला मुखात येण्याकरता नित्य ज्ञानेश्वरीचं वाचन, ज्ञानेश्वरीचं श्रवण आणि भगवंताचं स्मरण, या गोष्टी जर असतील तर निश्चितच आपल्या मुखामध्ये सतत नाम राहील. आणि सततच्या नामाच्या अभ्यासामुळे शेवटी आपल्या मुखात भगवंताचं नाम आल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवंताचं नाम आपल्या मुखात आलं की आपल्याला दुसरीकडे जावं लागणार नाही. आपल्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणीच आपण जाऊ. ते चुकल्यामुळे, साधन चुकल्यामुळे दुसरीकडे जन्म मृत्यूचं दुःख जीवाला भोगावं लागतं. म्हणून चुकून या ईश्वरी पैठी होती. मनुष्याने कुठल्याही प्रकारचा अपराध न करता भगवत स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप व्हायचं असेल तर सततं कीर्तयन्तो माम नित्यं दृढव्रताः, सततं कीर्तयन्तो व्यतन्तश्च दृढव्रताः. सतत भगवत चिंतन. कारण आपल्या मुखामध्ये सतत जे असेल ते शेवटी येईल. सतत जे असेल ते शेवटी येईल. आणि जे शेवटी येईल तशी गती होईल त्याप्रमाणे. म्हणून म्हटलं चुकवणी ईश्वरी पैठी होती. हे ओळखणं फार गरजेचं आहे. किंवा आपल्याला शेवटी आपण कुठून आलो आणि कुठं जायचं आहे. जिथून आलो तिथं जायचं आहे. मग जिथून आलो तिथं का जात नाहीत? तर ते अपराधी आहेत. अपराधी असल्यामुळे तिथून आले जात नाही. काय अपराध केला त्याने?
ज्यावेळी आईच्या उदरात होते त्यावेळी ते दुःख सहन होईना, म्हणून त्याने हात जोडून भगवंताची प्रार्थना केली. देवा, गर्भामध्ये हात जोडलेले असतात, देवाची प्रार्थना असते, देवा सोडव यातून मला, मी तुला कधीच विसरणार नाही, देवा मला यातून सोडव. भगवान मोठा दयाळू आहे, लक्षात ठेवा. मग तो त्याला सोडवतो, पण तो बाहेर येता क्षणीच बदलतो, म्हणून त्याचं दुःख संपत नाही. लक्षात ठेवा. तो जर विसरला नसता, त्याने जर आठवण ठेवली असती, तर मग साधू संतांना सुद्धा अवतार घेण्याची गरज पडली नसती. पण विसरल्यामुळे ती जागृती देण्याकरता साधू संतांना सुद्धा अवतार घ्यावे लागले. उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जड जीवा. मग अवतार घेण्याचं कारण पडलं की लोकांना विसर पडलाय, ती जागृती देण्याकरता संत महात्मे किंवा भगवान संतांच्या रूपाने अवतीर्ण झाले. कारण त्याला फार दया आहे. लक्षात ठेवा या जीवाची. जीव हा विनाकारण त्याच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी दुःख नसताना सुद्धा त्याला दुःख भोगावं लागतं. ही करुणा त्या प्रभूला आली आणि म्हणून तो संतांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि तो जीवाला मूळ स्वरूप दाखवावं, कळावं याच्याकरता त्या रूपामध्ये भगवान बोध करू लागले. जे आत्मप्रकृतीचे इही गुणी सत्वादी कीती कर्मी चौथा चहूठाई वाटिली वर्णा. मग एक गंमत लक्षात ठेवा. परमात्म्याच्या आश्रित असलेले प्रकृती स्वरूप हे सगळे जीव जे आहेत प्रकृती स्वरूप किंवा प्रकृती रूप म्हणा किंवा प्रकृतीच आलेले हे जीव जे आहेत ते जीव त्याला कोणाचाच आश्रय नाहीये. या जीवाला जर कोणाचा आश्रय असेल, कोणाचा आधार असेल तर फक्त देवाचा आहे. कोणाचाच आधार नाही, कोणाचाच आश्रय नाही. म्हणून या ठिकाणी म्हटले जी आत्मप्रकृतीची इही गुणी सत्वादी की तिही कर्मे चौथा चहूठाई वाटिली जाण. अर्थात म्हणून परमात्म्याच्या आश्रित हे सगळे जीव आहेत, त्याच्या आश्रयावर आहेत आणि त्याच्या आश्रयावर असणारे हे प्रकृती स्वरूप हे स्वभावापासून उत्पन्न झालेल्या स्वभावामुळे पूर्वजन्मीचे स्वभाव येथे पूर्वजन्माच्या गुणाप्रमाणे पूर्वजन्माच्या कर्माप्रमाणे माणसाचे स्वभाव बनलेले आहेत. एकाच घरात एका आईवडिलाच्या पोटी जरी मुलं जन्माला आले तरी प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात. त्याचं कारण आहे हे पूर्वजन्म त्याला कारण आहे. पूर्वजन्माच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचे हे स्वभाव बनलेले आहेत. गुणाप्रमाणे हे 4 वर्णाच्या ठिकाणी 4 कर्म वाटून दिलेले आहेत. गुणकर्म विभागशः गुण आणि कर्माप्रमाणे त्याची विभागणी केलेली आहे. कशाची? या 4 कर्माची. अर्थात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना अध्ययन सांगितलं, यांना यज्ञ,
दान हे 3 साधारण कर्म सांगितलेली आहेत. साधारण म्हणजे तिन्ही वर्णाला सारखे कर्म हे सांगितलेले आहेत, लक्षात ठेवा. आता केवळ ब्राह्मण असेल तर उपजीविकेकरता त्यांनी अध्यापन करावं. अगोदर अध्ययन सांगितलं मी तुम्हाला, नंतर अध्यापन करावं, शिकवावं लोकांना, सत्कर्म शिकवावं, सद्धर्म शिकवावा, सद्भक्ती शिकवावी आणि परमात्म्याचं मार्गदर्शन करावं. याला अध्ययन म्हणतात. अध्ययन केल्यानंतर अध्यापन, अध्ययन सांगितलं अगोदर, नंतर अध्यापन. अध्यापन म्हणजे सर्वांना मार्गदर्शन करत राहणे. अर्थात नंतर यजन, याजन, यजन पूजा, यज्ञ, याग वगैरे. प्रतिग्रह म्हणजे दान घेणं आणि दान देणं. नुसतं घेणं नव्हे तर देणं सुद्धा. अध्ययन, यज्ञ, दान हे 3 साधारण धर्म आहेत. हे सर्वांकरता आहेत. आणि अर्थातच नेहमी त्याने सावधानतेनं जगाला मार्गदर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता अध्यापन सांगितलेलं आहे. क्षत्रियानं प्रजेचं आणि राष्ट्राचं रक्षण करणं. क्षत्रियाला शेती सांगितलेली नाही. शेती करणं, गायी सांभाळणं हे वैश्याचे कर्म आहेत. शेती करणं क्षत्रियाचे धर्म नाही आहे. क्षत्रियाने फक्त सरहद्दीवर आणि संरक्षण करणं हे क्षत्रियाचे धर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून क्षत्रियाला प्रजेचं रक्षण करणं, राष्ट्राचं रक्षण करणं आणि अपराध्याला दंड देणं, त्याचप्रमाणे निरापराधांना न्याय देणं हे असाधारण धर्म क्षत्रियाच्या ठिकाणी आहे. अर्थात शूद्राच्या ठिकाणी जे कर्म सांगितले ते सत्य, अक्रोध, शौच, भगवन नामसंकीर्तन, पुराण श्रवण, स्वजनाचं पोषण आणि स्वस्त्रीव्रत आणि सेवा ही साधारण असाधारण कर्म या 4 वर्णाला वाटून दिलेली आहे. त्याप्रमाणे हे वेदबोधित आहेत. या वेदबोधित कर्माप्रमाणे जर आचरण केलं तर त्यांना निश्चितच मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे, असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः असं अर्जुनाला विचार सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो